मित्र हो नमस्कार. मी अजय भुईर माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत करतोय. मित्रांनो, आज फक्त दोनच प्रकारची माणसं माणसांसाठी इथल्या लोकांसाठी काम करतात. एक तर आपण निवडून दिलीत ती, आणि दुसरं म्हणजे ज्यांना लोकांसाठी काम करायचं आहे ती स्वतःच्या विचारानं चालणारी माणसं, जी इतरांचं नेहमी भलं करण्याचा प्रयत्न करते. ह्याच विषयाला अनुसरून आज आपल्यासोबत लोकांच्या पाठीशी नाही तर लोकांच्या सोबत चालणारा एक पेण तालुक्यातील व्यक्तिमत्व आहे, जे नाव बऱ्याच लोकांना परिचित आहे, कारण ही लोकांसाठी जगणारी व्यक्ती आहे. ते नाव आज आपल्या सोबत आहे, नंदाताई म्हात्रे मॅडम. नमस्कार. खर तर पेणमध्ये जर का पाहिलं तर एक नेतृत्वाचा एक वेगळा विषय आहे. कारण स्वतंत्र काळापासून म्हणजे मी पाहिलं वनगे सर असतील किंवा धारकर असतील तेव्हाचे, किंवा नागा कानू म्हात्रे असतील, किंवा ही सगळी जी मंडळी आहे, तेव्हा स्वतंत्र काळापासून एक पेणमध्ये वैचारिक वारसा होता. तो बऱ्याच काळाच्या दरम्यामध्ये ही गोष्ट आपल्याला दिसली नाही. पण पुन्हा एकदा तुमच्यासारखी माणसं आम्हाला दिसली की आम्हाला वाटतं की पेणमध्ये अजूनही वैचारिक वारसा सुरू आहे. तर नेमकं गृहिणी ते सामाजिक कार्यकर्ता हा नेमका तुमचा प्रवास कसा सुरू झाला? खरं तर लग्नाच्या आधी मी नर्सिंग करत होते. 10वी नंतर लगेचच पहिल्यापासून आवडणारं क्षेत्र नर्सिंग होतं, म्हणून नर्सिंग क्षेत्रामध्ये होते मी. काही आपल्याच पेणमधल्याही काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मी नर्स म्हणून काम केलेलं आहे. आणि लग्नानंतर असं ठरवलं की नाही, आता बस झालं. कारण खूप आधी 10वी नंतर लगेच काम करायचं म्हटल्यानंतर तो एक संघर्षाचा काळ होता माझ्यासाठी. आणि मग असं वाटलं की नाही, मग आपण ही संसार, कुटुंब ह्याला प्रायोरिटी द्यायची आणि आपण आपलं घर बघायचं फक्त. ह्या विचारानेच मी होते. माझे मिस्टर राजेंद्र म्हात्रे आणि 2 मुली आहेत, वैभवी आणि यशस्वी. असं कुटुंब आहे. घरामध्ये मोठे दीर पोलीस क्षेत्रामध्ये, त्यानंतर 2 नंबरचे दीर आहेत ते सैन्यामध्ये. तर घरामध्ये ती एक चांगल्या बुद्धिमत्तेची माणसं असणारी, सामाजिक, राजकीय विषयावर चर्चा असणारी. त्याच दरम्यान 2000 साली माझ्या मिस्टरांनी निवडणूक लढवली ग्रामपंचायतीची. आणि त्यावेळेस माझा रोल इतकाच होता की आरती ओवाळण्यापुरता, निवडून आलेल्या नवऱ्याची आरती हा माझा रोल होता, हा माझा संबंध होता. आणि म्हणजे साधारणतः वर्ष कोणतं असेल? 2002. 2002. त्यावेळेस मी पण पहिलंच बाळ आमचं होणार होतं, प्रेग्नंट होते, आणि त्या दरम्यानची ती निवडणूक. तो काळ असा होता की ग्रामपंचायत निवडणूकचे सदस्य झाले निवडून आल्यानंतर त्यांचे एक कामाची पद्धत होती, त्यांचे एक आपले विचार होते. स्वतः ते सुशिक्षित असल्यामुळे, तरुण असल्यामुळे त्यांचा एक वेगळा पायंडा होता की चुकीचं काही झालं नाही पाहिजे. आणि सातत्याने तिथे असलेली सत्ता एकाच पक्षाची, आणि मग तिथे आत गेल्यानंतर परिस्थिती कळते, बाहेरून ती वेगळी वाटत असते. पण कुणीतरी तरुण जेव्हा प्रवाहाविरोधात जातो तेव्हा अर्थात त्याला विरोध होतो प्रस्थापितांचा. बरोबर. तोच त्यांनाही झाला. आणि मला मात्र प्रचंड चीड यायची, काय करायचंय आपल्याला वगैरे. पण ते इतकं सगळं झालं, तो विरोध इतका टोकाला गेला की प्रस्थापितांनी अक्षरशः कुटुंबाला वाईट टाकण्याचा निर्णय घेतला. तर हा खूप मोठा आघात होता. आणि तेव्हा असं ती हिंसा वाटली सगळ्यात मोठी. खूप कमी लोकांना हे माहितीये. जेव्हा पण मी इंटरॅक्शन मध्ये हा विषय सांगते तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं की यांच्या बाबतीत हे झालंय का? पण हो, झालंय. मग तेव्हा कुठेतरी फ्रंटला यावं लागलं की आता नाही, आता ही आपली लढाई आहे, कुटुंबाची लढाई आहे. म्हणजे तुमची भाऊकीतली लोकही तुम्हाला बोलावून सांगतायत की तुम्हाला आम्ही वाईट टाकले, आता तुमच्याकडे येणार नाही वगैरे वगैरे. मग तिथे सगळ्यात आधी मी मदत घेतली पोलीस स्टेशनची, की असं वाईट टाकता येत नाही. कारण आपण वाईट टाकण्याचा माझ्या ऐकिवात किंवा माझ्या माहितीतला विषय होता की ज्ञानेश्वर माऊली हे 5 भावंडांना कसं वाईट टाकलं होतं त्या काळामध्ये. आणि त्यांचा तो संघर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सुदैवाने तिथे पोलीस प्रशासनातले अधिकारी पण खूप चांगले होते. त्यांनी हा विषय समजून घेतला. एका बाजूला मी आणि एका बाजूला अख्खं गाव असं होतं. म्हटलं गुन्हा दाखल करायचा. आर. आर. पाटील साहेब तेव्हा गृहमंत्री होते.
आणि तेव्हाच तंटामुक्ती समिती वगैरे हे सगळं सुरू होतं आणि सगळ्यात चांगला काळ तो होता पंचायती राज व्यवस्थेला अधिकार देण्याचा. कारण माहितीचा अधिकार त्याच दरम्यान आला, ग्रामसभांचे अधिकार त्याच दरम्यान आले. हे सगळे अधिकार, दप्तर दिरंगाईचा कायदा असेल, तर त्यावेळेस ते सगळं असं नव्यानं होत होतं आणि एकीकडे हा माझा संघर्ष होता. तर तिथे ते प्रकरण थांबलं. ते वाईट काय टाकता येत नाही, पण तरी ते सातत्यपूर्ण सुरू राहिली ती परिस्थिती. ते काय एकदम बदललं नाही. मग आम्ही शहराकडे आलो. पेण शहरामध्ये आम्ही भाड्याने राहतो आणि त्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी एकच असतं, की तुम्ही तुमचं वास्तव्य लांब करा. कारण गावामध्ये सगळीच माणसं रोज दिसणार आणि मग तो संघर्ष टाळायचा म्हणून एक हा पर्याय असतो. बरोबर. त्यामुळे मग इकडे आले मी. ग्रामपंचायतीमध्ये काही करप्शन्सचे इश्यू होते. त्याला सातत्यपूर्ण त्याच्या विरोधात लढत होते. ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यापासून, लोकांना जागृत करण्यापासून तो संघर्ष होता आणि त्या संघर्षामध्ये स्थानिक तरुणांनी सुद्धा खूप चांगली साथ दिली. त्या काळामध्ये ग्रामसभेला अधिकार होते, की कमिटी बरखास्त करण्यात येण्याचा जर ठराव झाला तर ती होऊ शकते. तसा ठराव झाला होता. मग त्याच्यावर कारवाई करण्यासाठी व्हिडिओ, मग जिल्हा परिषद, पंचायती राज समिती असा सगळा तो प्रवास सुरू झाला, की आमच्याकडे हे झालंय, त्याची चौकशी झाली पाहिजे. तेव्हा मग ह्या सगळ्या यंत्रणा कळल्या, की कसं काम करतात आणि त्या सगळ्यामध्ये माहितीचा अधिकार एक शस्त्र अण्णा हजारेंची लढाई. माहिती झालं आणि हे मग कायदा कोणी आणला, कुणाच्या संघर्षामुळे आला तर अण्णा हजारेंच्या. अण्णा हजारे त्यावेळेस आपल्याला माहितीये लोकपाल आंदोलनाची सुरुवात झाली बरोबर. होती. त्याच्याही आधी अण्णांच्या माध्यमातून काम करणारी माणसं म्हणजे संतोष ठाकूर, प्रशांत पाटील, अल्लाउद्दीन शेख ही सगळी प्रमुख मंडळी बरोबर. रायगड जिल्ह्यामध्ये काम करत होती. त्यांच्याशी अप्रोच आला. 1-2 मीटिंग त्यांच्या अटेंड केल्या आणि हे काही राजकीय क्षेत्र नव्हतं, हे सामाजिक क्षेत्र सामाजिक होतं आणि क्षेत्र, एका बरोबर. कायद्याच्या आधारावर काम करणारी ही मंडळी होती. अल्लाउद्दीन शेख यांचं खूप मोठं मार्गदर्शन सातत्याने मिळालं. त्यांनी हा प्रश्न समजून घेतला आणि तिथून साधारण काही अभ्यास गट व्हायचे, प्रशिक्षण व्हायची. मग ते सुरू झालं काम. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मूलन समिती नॅस रायगड जिल्हा ह्यामध्ये माझी सक्रियता वाढली. अर्थात आपण जिथे बसलोय आज महात्मा गांधी मंदिर पेण येथे, तिथेच अण्णांची सभा झाली होती. त्या सभेदरम्यान आम्हीच काही लोक फक्त होतो त्याच्यामध्ये तयारी करणारी आणि त्या अरे दिवस बाप. अण्णांची आणि माझी पहिली भेट झाली आणि त्यावेळेस रेशनिंग घोटाळ्या संदर्भात अण्णांनी आंदोलन पण केलं होतं. मग तो प्रवास सुरू झाला, की त्या समितीसोबत खूप काम केलं आम्ही जिल्ह्यामध्ये. त्यानंतर अण्णांच्या माध्यमातून माझी दक्षता समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली. ते कलेक्टरने डायरेक्ट ऑर्डर काढली होती, अण्णांनी सुचवलेली माणसं म्हणून. दक्षता युनिट. हां, त्याच्यामध्ये पण आम्हाला खूप सारे अधिकार होते. मग तिथे तहसीलच्या क्षेत्रामध्ये तिथे एक अधिकृत आपल्याला चेअर मिळाली, की आपण तिथे लोकांच्या प्रश्नावर काम करू शकतो. आणि मग तिथून सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलं. तर हा सामाजिक प्रवास होताच. या दरम्यान बरेच राजकीय पक्षाकडनं विचारणा झाली, की आमच्या सोबत या वगैरे. पण मला त्यावेळेस असं वाटायचं, की राजकारण नकोच. राजकीय क्षेत्रात नाही गेलेलं बरं, आपण सामाजिक क्षेत्रातच सक्रिय राहायचं. असा एक विचार होता. आणि मग म्हणजे गृहिणी ते सामाजिक कार्यकर्ता आणि त्यानंतर मग जी तुम्ही काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसने जे तुम्हाला पेण विधानसभेचं तिकीट दिलं ते म्हणजे ह्याच आधारावरती दिलं, कारण ती जी परिस्थिती होती की लोक काँग्रेस सोडून जात होती. जो मोदींचा भारतावरती झालेला तेव्हाचा जो प्रभाव होता आणि त्या दरम्यान काँग्रेसला खऱ्या अर्थानं अशा नेत्यांची गरज होती की त्यांनी ते काँग्रेस टिकवून ठेवलं पाहिजे होतं, कारण काँग्रेसचा सर्वात महत्वाचा पाया होता तो वैचारिक पाया. आणि अशा परिस्थितीत काँग्रेसचे महत्वाचे काही नेते सोडून गेले आणि मग त्या दरम्यान तुम्ही काँग्रेस टिकवण्याचा जो प्रयत्न केला पेणमध्ये त्याच्या संदर्भात तेही सांगण्याआधी थोडंसं मागे काँग्रेसमध्ये मला काय कळलं. काँग्रेस वैचारिकदृष्ट्या संविधानाच्या माध्यमातून काम करणारा पक्ष आहे. माहितीचा अधिकार असेल, पंचायती राज व्यवस्था असेल, 73वी 74वी घटना दुरुस्ती असेल, हे सगळ्या गोष्टी काँग्रेसने केलेल्या आहेत. स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचा फार मोठा सहभाग राहिलाय.
आणि महत्वाचे जेही नेते आहेत, महात्मा गांधी असतील, टिळक असतील, हे कित्येक नेते काँग्रेसच्या माध्यमातूनच ही लढाई लढत होते, ही वस्तुस्थिती आहे. मग तिथे थोडं क्लॅरिटी आली की इतका चांगला पक्ष आहे की ज्यांनी लोकांना इतके अधिकार दिले. मनमोहन सिंगजींचा तो काळ होता की त्यांनी हे जे सगळे कायदे दिले, तर ते थोडं आकर्षण होतं माझ्यासाठी की अरे किती भारी आहे की लोकांना एवढे अधिकार देणारा पक्ष. आज त्यांना माहिती अधिकार दिल्याने लोक आपल्याला प्रश्न विचारणार आहेत, त्याचा परिणाम आपल्या सत्तेवर होणार आहे, हे सगळं माहिती असून त्यांनी तो कायदा अत्यंत मजबूतीने आणला. त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलं. तर ते एक आकर्षण होतं. मला इथे महिला काँग्रेस ची ऑफर खूप आधीपासून होती, पण मी नाकारत होते की नकोय, मला राजकारणात यायचं नाहीये, मी अण्णा हजारेंच्या समितीत काम करते असं. त्याच दरम्यान इथे मी महात्मा गांधी मंदिर स्मारक संस्था इथे मला डायरेक्टर म्हणून घेण्यात आलं. ऑनररी ऑडिटर म्हणून पहिलं घेतलं, पुढे निवडणूक झाली, मग इथे संचालक झाले. तर हे तसं ऐतिहासिक ठिकाण आहे. इथे बऱ्याच चळवळी झालेल्या आहेत, चळवळींच्या बैठका झालेल्या आहेत. आणि त्यानंतर असं इथला वावर असं चांगला वाढला. म्हणजे मी जे वाचलंय, म्हणजे मी खरं तर दिवाणचा अभ्यास करताना ही गोष्ट वाचली की स्वतंत्र काळातल्या ज्या चळवळी व्हायच्या, म्हणजे पेणमध्ये ज्या झाल्यात, ते ठिकाण जमायचं हेच असायचं, गांधी मंदिर. त्यामुळे थोडंसं मग आपलं शहर, आपलं हे कसं आहे ते कळायला लागलं. पण काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना, इथल्या स्थानिक त्या काळातल्या, त्यांना असं काम करणारी लोक प्रत्येकालाच हवी असतात की हे आपल्या पक्षात आले, यांना आपण पद दिलं तर आपलं काम होईल. महिला काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं. खरं तर मला तेव्हा शक्यच नव्हतं, कारण माझं बाळ खूप लहान होतं. पण आता पद आहे, मग मी विचार केला की ठीक आहे, आपण जास्त लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकतो जे आपल्याला काम करायचंय. पण तिथे परिस्थिती काहीतरी वेगळीच, कारण नुसतं पद दिलं जातं, त्याला हवा तसा पाठिंबा, प्रेरणा, प्रोत्साहन ह्या गोष्टी नाही मिळत मोठ्या नेत्यांकडून. आणि टप्प्याटप्प्यावरती रोखण्याचा प्रयत्न पण असतो, ते जे माझ्या बाबतीत पण झालं. मला आधी खूप छान वाटायचं की खूप चांगलं, कारण तो सत्तेचा काळ होता काँग्रेसचा. आणि फार असं काही चिंता नव्हती की संघटन कसं बनेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, कारण रिसोर्सेस होते. पण ते त्या पदाधिकाऱ्यांसाठी कधीच नव्हते, ते फक्त नेत्यांपुरते मर्यादित होते, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे एक ती फिलिंग असते ना की आपला वापर केला जातोय, ती मलाही होती की आपला वापर होतोय आणि हे पद कुणीतरी दिलेलं आहे, त्याच्यामुळे मग ते कंट्रोल करतायत आपल्याला, ही सुद्धा भावना होती. त्यामुळे मी खूप संघर्ष बघितला त्या पक्षामध्ये राहून सुद्धा. म्हणजे तेव्हाची काँग्रेस ही होती, कंट्रोल करणारी होती, जी मी पाहिली. त्यामुळे त्याच काळामध्ये साधारण 2011ला राहुल गांधींनी युथ काँग्रेसमध्ये निवडणुका लॉन्च केल्या. निवडणुकीच्या माध्यमातून लीडरशिप, म्हणजे तुम्ही मेंबरशिप करा, तुम्ही निवडून या आणि तुम्ही पदाधिकारी बना. ते थोडं मला अट्रॅक्शन वाटलं की हे भारी आहे ना, की कुणी आपल्याला पद देण्यापेक्षा, कंट्रोल करण्यापेक्षा आपण स्वतः मेंबरशिप करून निवडून आलेलं चांगलं. पण ते त्यावेळेस एवढं सोपं पण नव्हतं, कारण तिथेही एक काही नेते असे होते की आपल्याच माहितीतले लोक बनले पाहिजे, आपल्या पसंतीचे लोक बनले पाहिजे. ती निवडणूक मी लढायला घेतली तेव्हा लक्षात आलं की विधानसभा लढणारे पण, कारण ते पक्षातल्या पक्षात निवडणुका असल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी लढणाराही आपलाच सहकारी, लोकसभा अध्यक्षपदासाठी लढणारा आपलाच. मग मी सरळ प्रदेशच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरून टाकला आणि त्यावेळेस प्रदेशची निवडणूक लढणाऱ्यांमध्ये सगळे मोठे नेते होते. विश्वजित कदम असतील, अमित देशमुखांचा भाऊ धीरज देशमुख असेल, असे सगळे, सत्यजित तांबे, ही सगळी मोठी नावं होती. आणि त्यामध्ये नंदा म्हात्रे कोणतरी लढतीये, तर हा विषय थोडासा सगळ्यांसाठी चर्चेचा विषय झाला की कोण आहे नंदा म्हात्रे वगैरे. मग तिथून तो अप्रोच आला. माझ्यासाठी निवडणूक स्थानिक पातळीवर फार कठीण होती, तशी मतदान कमी होतं इथे, निवडून आलेले लोक कमी होते. आणि तेव्हा मला स्पष्ट भूमिका दिसली इथे स्थानिक नेत्यांची की कसं थांबवलं जातं नवीन लोकांना राजकारणात येण्यापासून. मग त्यामध्ये माणिकराव जगताप जे आता नाहीयेत हयात, प्रशांत ठाकूर पनवेल जे आता सध्या भाजपमध्ये आहे, तिथले स्थानिक नेते, त्यांनी अगदी, मी जेव्हा त्यांच्याकडे मदत मागायला गेले की मी निवडणूक लढतीये, मला मदत करा, तर त्यांनी थेट अशोक चव्हाण साहेबांना फोन लावला की प्रदेशची निवडणूक लढतायत, तर ह्याच्यात कुणाला मदत करायची.
मग तेव्हा कळलं की अरे ज्या नेत्यांसाठी आपण इतकं रात्रंदिवस काम करतोय ते नेते आपल्यासाठी काहीच करायला तयार नाहीयेत. म्हटले ठीक आहे, जे होईल ते होईल. आणि ती निवडणूक मी पहिली हारले. मग दुसऱ्या निवडणुकीला मी चांगली मेंबरशिप स्वतः केली. त्यामध्ये अर्थात तिथे खूप विरोधी भूमिका घेण्यात आली. मेंबरशिपला सहकार्य त्यातल्याच काही मंडळींनी केलं. पण जेव्हा निवडणूक प्रत्यक्षात झाली तेव्हा अडवणूक कशी झाली ना, की अक्षरशः काही मंडळींनी असा प्रचार, नंदा म्हात्रेला मत द्यायचं नाही, आणि ते मत न देण्याचे 1000 रुपये देण्यात आले. का ह्याचं मागचं कारण रोखणं. कारण मी जर निवडून आले असते त्यावेळेस, त्यांना असं वाटतं की मी निवडून आले तर ही मग आमच्या मदतीशिवाय निवडून आलीये, मग ही कुठेतरी जड होईल. म्हणजे आता काही गोष्टी आपण स्पष्ट बोलल्या पाहिजे की नेते कसे असतात. पण त्याच्यामध्ये झालं असं की मी महिला काँग्रेसचे अध्यक्ष असताना वगैरे माझा जो अप्रोच होता सामान्य कार्यकर्त्यांशी, तर हे मतदार तेच होते ना. त्यांना पक्षांतर्गत निवडणुका होत आहेत आणि आपलेच नेते सांगतात नंदा म्हात्रेंना मत देऊ नका, बाहेरच्या व्यक्तीला द्या, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला द्या त्यांच्या पसंतीच्या. मग स्थानिक मुलीला टाळून त्यांना का द्यायचं? आणि ते मला फोन करायचे की ताई तुम्हाला मत नका देऊ असं सांगितलंय, पण आम्ही तुम्हालाच देणार. तर ते इतकं भयंकर होतं आणि मला कुठला वाद नव्हता करायचा, टाळायचं माणसं आजूबाजूला होती. अर्थात. तर मला महाराष्ट्रभरात ना अशा लोकांचे फोन आले की ज्यांच्याकडे 25, 20, 5, 10 मतं आहेत निवडून आलेली. कारण ती निवडणूक अशी होती की आधी बूथ लेवलला मेंबरशिप व्हायची, बूथवरती निवडणूक व्हायची, बूथवरना तुम्हाला 5 मतं कमीत कमी पडली पाहिजे, मग तुम्ही प्रदेश, लोकसभा आणि विधानसभेला मतदान करण्यासाठी लायक होता. त्या मतदारांना अप्रोच करणं फार कठीण होतं. मी पहिली निवडणूक लढले, हरले. सगळ्यांना कळलं की बाबा यांच्याकडे मतदान नव्हतं विधानसभेची. नाही, महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस स्टेट कमिटीसाठी. दुसऱ्या निवडणुकीला अख्ख्या महाराष्ट्रभरातनं मला फोन आले की ताई आम्ही 25 मतं देतो, 10 मतं देतो. अलिबागचे आपले उमेश ठाकूर आहेत, मधुशेठ ठाकूर यांचे सुपुत्र. मधुशेठ ठाकूर आज नाहीयेत, पण त्यांनी खूप आधार दिला आणि पाठिंबा दिला की नाही या मुलीला आपण सहकार्य केलं पाहिजे. तिथून मला फार चांगलं मतदान झालं. निवडून येण्यासाठी 210 मताची गरज होती आणि मला 465 मतं पडली बिना पैशाने. आणि हा खूप झटका होता इथल्या प्रस्थापितांना. एवढा विरोध केला, म्हणजे इतकं झालेलं की ते काय अरविंद केजरीवाल आहे का, लोक कसे मतदान देतात तिला वगैरे, असं सगळं झालं होतं. आणि मग तेव्हा मला कळलं की प्रस्थापित कधीच सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहत नाही. तो संघर्ष ज्याला त्याला करायचा असतो. आणि हेच राहुल गांधींनी आम्हाला जेव्हा आमचं इंटरॅक्शन झालं त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्हाला तुमची लढाई ही लढावी लागेल, तुम्हाला अडवलं जाईल, तुम्हाला थांबवलं जाईल, आणि हे सगळं टाळत तुम्ही पोहोचलात ना तरच तुम्ही लायक आहात. कारण शेवटी ज्या दिवशी तुम्ही राजकीय क्षेत्रात येता त्या दिवशी तुमचा विरोधक सुद्धा जन्माला आलेलाच असतो. विना विरोधक तुम्ही राजकारण करूच शकत नाही. तर ते समजून घेणं फार गरजेचं आहे आणि मी ते घेतलं. मला माहिती होतं की एवढं सोपं नाहीये प्रस्थापितांच्या विरोधात राहून काम करणं. आज तुम्ही मला विचारलं विधानसभा निवडणूक लढवली, तर 2014ला पण मी विधानसभेचं तिकीट मागितलं होतं. जेव्हा इथले नेते रविशेठ पाटील इथे काँग्रेसमध्ये असताना तेव्हाही मी तिकीट मागितलेलं. मला बघायचं होतं की आपली संघटना आपल्याला किती सिरियस घेतेय, की असंच आहे सगळं. पण माझं लास्ट पॅनल पर्यंत नाव गेलं. इतक्या 3-4 निवडणुकांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पेण विधानसभेतनं 2 नावं होती, एक रविशेठ पाटील आणि दुसरं नंदा म्हात्रेंचं. त्याच्यामुळे मला छान वाटलं ते. म्हणजे तुम्ही फॉर्म भरलं ते रविशेठ पाटलांना माहिती होतं? त्यांना ते कळलं, कारण आमचं युथ काँग्रेसचं लॉबिंग असल्यामुळे, युनिट असल्यामुळे युथ काँग्रेसचा कोट्यातनं माझं नाव पॅनलमध्ये गेलं होतं. आणि मुळात इथे कसं असतं, जिल्ह्यातनं नाव जातं, प्रदेशमध्ये जातं, प्रदेशकडनं मग ते पुढे पाठवलं जातं. तर मी थेट युथ काँग्रेसमध्ये माझं तिकीट मागितल्यामुळे युथ काँग्रेसची कॅडर म्हणून माझं नाव थेट पॅनलमध्ये गेलं. तर त्याला कुठलं अडवणूक नाही झाली, फिल्टर नाही लागला, थेट गेलं. आणि माझं तेव्हा संघटनेत काम होतं म्हणून मग ते दिलं गेलं. माझा तिथे इंटरव्ह्यू झाला की काय कसं, तर म्हटलं मला बघायचं होतं खरंच सिरियसली पॅनलमध्ये नाव येतं का. मला काही निवडणूक लढायची नाहीये, आमचे ते नेते खरंच चांगलेत आणि ते योग्य आहेत, कारण ते पराभूत झाले तेवढं मंत्री असताना त्यांनीच लढलं पाहिजे, त्यांनाच मिळालं पाहिजे, या भावनेतनं मी त्यांना सांगितलं. म्हणले ठीक आहे.
त्याचा फायदा मला दुसऱ्या जेव्हा हे गेले रविशेठ पाटील जेव्हा सोडून गेले काँग्रेस पक्ष, त्यावेळेस त्यांच्यापैकी मला कुणी विचारलं नाही की तुम्ही आमच्यासोबत पक्ष सोडणार का. कारण माझा संघर्ष तर तेव्हा सुरू झाला होता ना. हा, मी माझी वाट तेव्हाच निश्चित केली होती की आपल्याला काही झालं तरी काँग्रेसमध्ये राहायचं. हे मी तेव्हाच ठरवून टाकलेलं, अधोरेखित केलं होतं. त्यामुळे त्यांना ते माहिती होतं की काही झालं तरी ही काय पक्ष सोडणार नाही. त्यांचे माझे फार कौटुंबिक संबंध होते आहेत, त्यामुळे ते काही बोलले नाहीत मला. पण मला जेव्हा निवडणूक लढवण्याच्या संदर्भात 2019ला जी चर्चा होती, बरेच नेते सोडून गेले होते, वातावरण सुद्धा विरोधात, सगळ्यात वाईट निवडणूक जर कुठली होती तर ती 2019ची निवडणूक होती. आणि त्यावेळेस तिकीट मागणं आणि ते नाव येणं पॅनलमधून, कारण दुसरं कोण नव्हतंच ना मागणार, उमेदवारच नव्हता. पण उमेदवारच नव्हता. इथेही काही स्थानिक नेत्यांचं असंच म्हणणं होतं की नको, आपण कशाला लढवायचं, कुणीच नाहीये. माझ्या डोक्यात एवढंच होतं, कारण त्यांनी कारण काय दिलं होतं रविशेठ पाटलांनी की मला तिकीट मिळणार नाही काँग्रेसमध्ये, म्हणून मी पक्ष सोडतो. मला इथे तिकीट मिळणार नाहीये, आघाडीतनं ही सीट शेतकरी कामगार पक्षाला जाणार आहे. आणि मला त्यांना एवढंच मेसेज द्यायचा होता, जर माझ्यासारख्या सामान्य मुलीला काँग्रेस तिकीट देऊ शकते तर तुम्हाला नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर. तर त्यांचं ते कारण खोडून काढायचं होतं पहिलं तर. आणि दुसरं म्हणजे जेव्हा इतका मोठा नेता गेल्यानंतर एक मेसेज असतो की काँग्रेस संपली, तर ती काँग्रेस बऱ्याच जणांना संपली वाटलं की नाही. आता संपली काँग्रेस. ते काँग्रेस संपली नाही, काँग्रेस आहे हे दाखवण्यासाठी ही निवडणूक लढली गेली होती. जेव्हा मी त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत होते सगळीकडे, तेव्हा लोक खूप आनंदाने ते काँग्रेस पण आहे का. तर कुठली निवडणूक तुम्ही कशासाठी लढताय, हारण्यासाठी, जिंकण्यासाठी की लढण्यासाठी? बरीच कारणं असतात, आपली आपली कारणं असतात. त्याच्यामुळे मला मतदान करणारी 2800 लोक, यांना माहिती होतं ना की मी पराभूत होणार आहे, माझं डिपॉझिट जाणार आहे, तरी त्यांनी धाडस केलं ना तेवढ्या लोकांनी मत टाकायचं. आणि ती लोक विचारपूर्वक मतं टाकणारी होती. असं नाही की कुणाला द्यायचं म्हणून दिलं, काँग्रेसलाच ठरवून दिलं. तर हे मी मानते की हे खरे कार्यकर्ते आहेत. एका मतदारसंघामध्ये मतदान म्हणून मी बघित नाहीये त्यांना. हे 2000 लोक हे काँग्रेसी आहेत, बरोबर. कार्यकर्ता लेवलचे हे लोक आहेत. आजही ते फोन करून तेव्हा सांगतात. मतदान किती झालं होतं? 2800 मतं पडली होती. म्हणजे तरी सुद्धा 2000 मतं पडली होती. पण त्याही पलीकडे जाऊन जी खच्चीकरण असते, मानसिक खच्चीकरण असतं, सामाजिक खच्चीकरण असतं, तुमचं डिपॉझिट गेले, तुम्हाला एवढीच मतं पडली, त्यानंतर पण बाहेर यायचं आणि समाजासाठी काम करायला उभं राहायचं, लोकांच्या प्रश्नावर काम करायचं, हे खूप मोठं धाडस आहे. म्हणजे मला माझ्या काही वरिष्ठांनी सांगितलं की तुझ्यावर ज्या 2000 लोकांनी विश्वास ठेवलाय त्यांच्यासाठी तूच आमदार आहे ना, त्यांच्यासाठी तूच काम केलं पाहिजे ना. आणि ते पटलं मला. म्हटलं हा बरोबरच आहे, त्यांच्यासाठी मीच काम केलं पाहिजे. तर समोरच्यांना विचार करायला लावणारा हा निर्णय होता की समोर काही फ्युचर नाहीये, लोकांनी नाकारलेलं आहे, तरी पण तुम्ही लोकांसाठी काम करण्याची मानसिकता घेऊन समोर येता. तुम्ही निवडणुकीत दिलेली ती काय आश्वासनं असतात, ती काय खोटी नव्हती. बरोबर आहे. माझाही एक अजेंडा मी लोकांसमोर ठेवला होता, त्यामध्ये पाणी प्रश्न हा प्रमुख अजेंडा होता. आपण जर माझं त्यावेळेसचं निवडणुकीचं पत्रक पाहिलं तर त्यामध्ये खारेपाटातील पाणी प्रश्न सोडवणार हाही मुद्दा होताच. पण मी निवडून नाही आले म्हणून मी त्या प्रश्नावर काम करायचं सोडून द्यायचं का? बरोबर आहे. म्हणजे त्यानंतर सुद्धा तुम्ही काम केलंय. अगदी. कारण ही 2017 पासूनच खारेपाटातली पाणी पुरवठा योजना का थांबलीये, कशामुळे अडलंय, हा सगळा फॉलोअप मी घेतच होते. आणि त्यात एक लक्षात आलं की ह्याचं असं काही विशिष्ट कारणच नाहीये. ह्याच्यावर फक्त एवढंच आहे की मागणारे कोणी नाहीयेत की योजना पूर्ण झाली पाहिजे. म्हणून सातत्यपूर्ण ती माहिती घेऊन काय केलं पाहिजे. नशिबाने सरकार पण आलं काँग्रेसचं. आम्हाला साधारण 2.5 वर्ष काम करायला मिळालं. त्या सरकारच्या काळात त्या योजनेचं प्रपोजल मागून घेण्यासाठी मला बाळासाहेब थोरात यांना विनंती करता आली आणि त्यांनी ते मागून घेतलं. त्याच्यापुढे मग त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि जे आंदोलन आहे ते आपण बघितलंय. म्हणजे पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेने, आणि मला वाटतं तेव्हा खऱ्या अर्थानं लोकांना, मला वाटतं खऱ्या अर्थानं एक म्हणजे आजही म्हणजे मी सांगतो की काँग्रेसमध्ये जरी काम करत असलात तरी लोकांमध्ये तुमची जी प्रतिमा आहे आज, ती एक खूप सामाजिक कार्यकर्ते आहात हीच आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना असंच वाटतंय
की एखाद्या पक्षासाठी नाही तरी इथल्या माणसांसाठी काम करणारी व्यक्ती आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना आजही माहित नाहीये. मला आवडेल की तुम्ही आता महाराष्ट्राच्या काँग्रेस कमिटीवरती तुमची काही पद आहेत, कोणती मी आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये महासचिव आहे. राजीव गांधी पंचायती राज संघटनेमध्ये राष्ट्रीय महासचिव म्हणून काम करते आणि गुजरातची प्रभारी म्हणून पण काम करते. पेणमधील पाणी प्रश्न झाला, त्यानंतर पेणमधील रस्त्यांचा एक मुद्दा तुम्ही जो उचलून दिला होता, तर नेमका त्याची सुरुवात कशी झाली होती की रस्त्यांसाठी आपण आंदोलन केलं पाहिजे किंवा रस्ते फार महत्वाचे असतात? कदाचित इथल्या लोकप्रतिनिधींना ते वाटत नसेल, पण रस्ते इतके महत्वाचे असतात कारण ते माणसांना जोडणारे असतात. पेणमध्ये विकास कामांची निवड जी आहे ती आता गेल्या 7-8 वर्ष आपण बघतोय प्रशासक असल्यामुळे तिथे लोकप्रतिनिधी नाहीये. त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रशासक कंट्रोल करतायत ही परिस्थिती आहे. पण प्रशासकांना कंट्रोल करणारी व्यक्ती सुद्धा आहे. म्हणजे मी जे काही पत्रव्यवहार केला त्यांनी मला थेट सांगितलं, तोंडी सांगितलं की बाबा हे सगळी कामं आहेत ते इथले आमदार साहेब वरनं मंत्रालयातनं मंजूर करून आणतात, आमचं काम फक्त ते करून घेण्याचं आहे. तर ही निवड आहे ती आमदार साहेबांची, असं स्पष्ट त्यांचं मत आहे. पण ही कामं म्हणजे नक्की कुठली लोकांच्या आवश्यकतेची कामं आहेत का? आता आपल्याकडे 54 कोटीचे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम चालू आहे गेले 2 वर्षापासून. तर हे रस्ते खरंच गरजेचे होते का? 500 मीटरला 5 कोटी रुपये खर्च दाखवलाय आणि आपण बघू शकतो की जमीन खरेदीपासून हा पैसा असणार आहे. बरोबर. खरं तर हे रस्ते काय होते, रिंग रोडला नवीन जे अप्रोचेबल रस्ते होते ते होते, पण ते संपले म्हणून त्यांनी जे चांगले असलेले रस्ते पण खोदून तिथे पण कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे मला एकाने असं सांगितलं की रस्ते संपले ना म्हणून आम्ही ते रस्ते घेतले, जे डांबरीकरण केलेले सुस्थितीत होते ते रस्ते घेतले. बरं, ते करताना पण इस्टिमेट प्रमाणे त्याचं काम झालेलं नाही, रोड क्रॉस सेक्शन नुसार काम झालेलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ना. त्याच्यावर एक एजन्सी नेमलेली आहे अतुल कुर्तडकर म्हणून, म्हणजे काही झालं तरी त्याला जबाबदार धरणार. आज त्या रस्त्याची चौकशी सुरू आहे. त्यांनी त्यांच्याकडनं खुलासा मागितलाय की आपण त्या कामाकडे लक्ष देत नाही वगैरे. ते रस्ते आपल्या सगळ्यांनाच दिसत आहेत. पण मला जेव्हा हे कळलं की 500 मीटरला 5 कोटी रुपये, तर ही खूप मोठी रक्कम. आपल्या पेणमध्ये आपण पाहिलं उपजिल्हा रुग्णालय पेण ह्याची इमारत काय अवस्थेत आहे. कितीतरी अशी महत्वाची कामं आहेत. आरोग्य सेवा पेणच्या दृष्टीनं बघितली तर उपजिल्हा रुग्णालय म्हणून आपण बघतो त्याकडं, पण आजही दवाखान्यात जाताना म्हणजे एक काळ होता, म्हणजे मी सांगतो लहान असताना ओपीडी साठी रांगा असायच्या, पार गेट पर्यंत पाहिलेल्या आहेत मी. आणि ऍडमिट असणारी लोकांची संख्या होती की एकही कॉट खाली नसायची, पूर्ण खाटा भरलेल्या असायचा. तर हे चित्र आता उलट झालेलं आहे. कदाचित प्रायव्हेट दवाखाने जे आहेत ते वाढले जरी असले तरी आजही लोकांकडे तितका पैसा आहे का, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. एक आंदोलन मला वाटतं तुम्ही केलं होतं, एक सर्पदंश झाला होता एका मुलीला आणि उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला होता. तर ती नेमकं प्रकरण काय होतं? ते सारा ठाकूर हिला रात्री सर्पदंश झाला आणि तिला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं आणि तिथे चाइल्ड स्पेशालिस्ट नसल्यामुळे तिला अँटीव्हेनम किती द्यायचे, सर्पदंशावरचा डोस किती द्यायचा हे माहिती नव्हतं त्या डॉक्टरांना. त्या गुगल सर्च वगैरे करत होत्या आणि त्यात जो वेळ गेला त्या वेळाने अक्षरशः साराचा जीव घेतला. अँब्युलन्स तिला वेळेत मिळाली नाही आणि अलिबागला नेईपर्यंत तिचा वाटेतच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना होती, कारण सर्पदंशाने मृत्यू नाहीच व्हायला पाहिजे. कारण आता सगळी एवढी व्यवस्था आहे, जित्याला तिला अँब्युलन्स मिळाली नाही, जिता पीएससी कडनं अँब्युलन्स मिळाली नाही म्हणून त्यांना रिक्षात टाकून त्या मुलीला इकडे आणण्यात आलं. एकुलती एक मुलगी होती आणि सगळ्यात दुर्दैवी बाब अशी होती की इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याची कोणतीच दखल घेतली नाही. म्हणजे विधानसभा अधिवेशन चालू होतं तरी तिथे त्या विषयावर ते काही बोलले नाहीत. बाळासाहेब थोरातांनी हा विषय तिथे मांडला आणि लक्षात आलं की बालरोग तज्ञ नाहीयेत, त्याच्यामुळे कित्येक जीव आपले धोक्यात आहेत लहान मुलांचे. आणि तो विषय जित्याच्या लोकांनी तिथे आंदोलन केलं, तिथे आम्हीही भूमिका घेतली की हे सगळं थांबलं पाहिजे. ते ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा आहेत त्या भरल्या पाहिजे. आजही त्या जागा रिक्तच आहेत. पण सातत्यपूर्ण आपण फक्त हॉस्पिटलला दोष देऊन नाही चालणार, तिथल्या यंत्रणेला नाही. आधीच ते लोक खूप कमी सामग्रीमध्ये सर्व्हिस देतात, तज्ञ नाहीयेत. तरी आपल्या इथे आजही बघितलं तर साधारण दर महिन्याला
30 ते 35 डिलिव्हरी होतात. हो. कुणी स्त्रीरोग तज्ञ नसताना. ज्या आहेत त्या व्हिजिटर आहेत. पण नर्सेस या सगळ्या डिलिव्हरी करतात. तर आपलं उपजिल्हा रुग्णालय म्हणजे मोठ्या साईजचं प्राथमिक आरोग्य केंद्र झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर उपजिल्हा रुग्णालयामध्ये असणाऱ्या सुविधाच तिथे नाही. आणि अशा परिस्थितीत 54 कोटी रुपये आपण सिमेंट कॉन्क्रीटवर खर्च करतोय. 5 कोटीचं आपण स्मशान बांधतोय. पेण शहरामध्ये 5 कोटीचं स्मशान आहे. तर हे खरं तर दुर्दैव म्हणायला हरकत नाही, कारण ही गोष्ट जर एखाद्या माणसाला म्हणजे मला खटकते, की फार महत्वाच्या गरजा ज्या आहेत त्यामध्ये एक तुमचं शिक्षण आहे, तुमचा त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाला आरोग्य येतं, त्यानंतर रोजगार येते. तर मग तुम्हाला ह्या जर मूलभूत गरजा ज्या लोकांच्या आहेत, ह्या गोष्टींवरती जर लोकप्रतिनिधी काम करत नसतील, तर मग त्या तुमच्या रस्त्यांवरती 500 कोटीला काहीच महत्व नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे आणि मी बोलतो कारण हे बोललं पाहिजे आता, कारण हे गरजेचं आहे. कारण पेणमधले काही रस्त्याची ओपनिंग आपण बघितली, बस फिरत नाहीये. मुद्दा काय आहे, की बोलणाऱ्याने बोललं पाहिजे. मग आता का बोलत नाहीये? तर राजकीय दबाव. कारण महात्मा गांधी म्हणायचे, की नीतिमत्तेची उपशाखा म्हणजे राजकारण. पण राजकारणात खऱ्या अर्थानं आता नीतिमत्ता कुठं राहिलेलीच नाहीये. म्हणजे तुम्ही रस्ते केले असतील, पण ह्या गरजा फार महत्वाच्या आहेत. म्हणजे आजही एखाद्याला व्हेंटिलेटर लावायचा आहे, तर आपल्याला एमजीएम शिवाय पर्याय नाहीये. कारण पनवेलच्या दवाखान्यांमध्ये लोकांकडे द्यायला इतका पैसा अजून आलेला नाहीये. इतका रोजगार नाहीये. तर मला ही एक खंत नेहमी वाटली मला. जर म्हणजे भविष्यात जर तुमच्याकडं हे लोकप्रतिनिधित्व आलं, तर मला वाटतं ह्या गोष्टींची तुम्ही पूर्तता करा. कारण ही गोष्ट फार महत्वाची आहे, की त्यामध्ये शिक्षण असेल, रोजगार आणि आरोग्य या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. नाही, लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे, की आपली गरज काय, प्राथमिकता काय आणि आपल्यावर काय लादलं जाते. कोणत्या प्रकारचा विकास लादला जातो. आता जर ह्याची आपण खरी जर बघायला गेलो, तर ही प्राथमिकता ही लोकांची गरजेची नाहीये. तर आपली टक्केवारी कशात जास्त निघेल? आपल्याला बरोबर आहे. कोणतं काम केल्यानंतर आपल्या पदरात जास्त पैसा पडणार आहे हे बघून ही ठरवलेली काम आहे. कुणी सांगू शकतं, की 500 मीटरला 5 कोटी कशासाठी? परवा मुख्य उपसचिवांकडे सुनावणी झाली या संदर्भातली. तेही शॉक झाले, की हे खरं आहे का? म्हटलं होय, अगदी खरं आहे. 500 मीटरला 5 कोटी रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे. तेही शॉक झाले आणि हे काम MMRDAच्या माध्यमातून झालंय. MMRDA म्हणते आम्ही जुन्या रस्त्यांना पैसेच देत नाही, आम्ही नवीन रस्ते करतो. आता पेण शहरातले जे रस्ते केले ते जुने होते का नवीन होते? नव्याने झालेले किती रस्ते आहेत त्यातले? सगळे जुने रस्ते आहेत, वापरातले रस्ते आहेत, डांबरीकरण असलेले रस्ते आहेत. ह्याचाच अर्थ काय? हे टक्केवारीवर आधारित काम आहे. त्यांना माहिती आहे की या रस्त्याला किती खर्च येणार आहे, 20 ते 25 लाख. किती काँक्रिटीकरणाला खर्च? जर तुम्ही त्याचं एस्टिमेट काढलं, वरचा एक डांबरीचा लेअर काढून त्याच्यावर काँक्रिटीकरण केलंय, कित्येक रस्त्याच्या उंची वाढलेल्या आहेत. हा पैसा कितीसा वाचला असणार आहे आणि हा कुठे गेला? बरोबर, कुठे गेला? कोणाकोणामध्ये वाटला गेला? हा प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे प्राथमिकता ही टक्केवारीला देण्यात आलेली आहे, की किती वाचणार आहे. तीच कामं करा. ज्याच्यावर खरंच पैसा खर्च होणार आहे, मग ती पाणी पुरवठा योजना असेल, आरोग्य सुविधा असतील, ह्याच्यावरचा पैसा वाचणार नाहीये. माहिती आहे ना, 15 कोटी रुपये नाट्यगृहावर टाकण्यात आले होते पेण नगर परिषदेतनं. जे नाट्यगृह 2022 साली अति धोकादायक इमारत म्हणून ठरवली. आम्ही प्रश्न विचारला ना, अति धोकादायक इमारतीवर सुशोभीकरणाला 15 कोटी कशासाठी? जी इमारत तोडायला सांगताय स्ट्रक्चरल ऑडिटचे लोक, त्याच्यावर सुशोभीकरण करण्यासाठी 15 कोटी रुपये. हा काय प्रकार आहे? ते काम थांबलं ना, नाही तर आतापर्यंत ते सुशोभीकरणाचे 15 कोटी रुपये पण खर्च झाले असते. त्यापेक्षा एक नवीन चांगली इमारत अगदी अगदी. तर ते सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, की लोकप्रतिनिधी लोकांशी संवाद न साधता ही कामं करतायत. आपल्या नाही, मी खरं सांगेन म्हणजे आता मी काल ओम राजेंना बघितलं खासदार. तो माणूस अक्षरशः छातीभर पाण्यात उतरलेला आहे लोकांचा जीव वाचवण्यासाठी. खरं तर ही प्रशासकीय यंत्रणा जर तुम्ही रस्त्यावरती उतरलात तर ही लोक काम करतील. कारण मी एक नेहमी म्हणतो, की प्रामाणिकपणा जर का तुमच्या कामात असेल, की इथल्या बसणाऱ्या खुर्चीवरती प्रत्येकानं जर का प्रामाणिकपणे काम केलं, तर मला वाटतं भारतातल्या एकाही माणसावरती अन्याय होणार नाही. पण ही आता प्रामाणिकपणा कमी होत चाललाय. त्यामुळं हा सगळा व्यवहार म्हणून या दृष्टीनं पाहिला जातोय. म्हणजे कोणतेही काम असेल, साधारणतः जातीचा दाखला असेल, तिथपासून जी सुरुवात आहे म्हणजे ग्रामपंचायतीपासून पार
पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत आज ह्या घटनेकडे पाहताना पैसा हा विचार करावाच लागतोय. तर ही दुर्दैवाची बाब आहे खरं तर. आता आपण JSW फेज 3चं जे प्रकरण आहे, तर त्या संदर्भात तुम्ही सहभागी झाला होता त्या आंदोलनामध्ये. त्या संदर्भात काय सांगा? JSW ची जनसुनावणी होती, पर्यावरण मूल्यांकन अहवालावरची जनसुनावणी होती. JSW विस्तारीकरण बरं, होते. मला वाटतं पेण मधली ही पहिली जनसुनावणी होती. ह्याच्या आधी पण झालेल्या आहेत ना, फेज 1, फेज 2 आणि फेज 3. आता तिसऱ्या पार्ट मध्ये विस्तारीकरण होते. तत्पूर्वी ती जनसुनावणी घेण्यात आली होती. कोणती प्रकल्पाला वाढीव जरी प्रकल्प असेल तरी त्याला बंधनकारक आहे पर्यावरणीय सुनावणी घेणं, की ह्याच्यामुळे पर्यावरणावर काय परिणाम होणार आहे, त्यासाठीची ती जनसुनावणी होती. खरं तर JSW हा विषय फारच वेगळा आहे आणि ते राजकारण्यांना कंट्रोल करते आणि राजकारणी त्याला कंट्रोल करतायत, अशी एकूण परिस्थिती आणि त्यामध्ये सामान्य माणूस बाजूला पडलेला आहे, अशी परिस्थिती आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये JSWच्या ह्या जनसुनावणीला आम्ही जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न केला, राजेंद्र झिमसे असतील, आमचे काही अभिमन्यू म्हात्रे, उल्काताई महाजन, आम्ही सगळे इथेच बसलो होतो गांधी मंदिरला आणि ठरवलं की यामध्ये आपण काय करू शकतो या जनसुनावणीमध्ये. मग त्या पर्यावरण मूल्यांकन अहवालाचा अभ्यास करणं, त्या काय आहे त्याच्यामध्ये ते समजून घेणं आणि आपली भूमिका काय मांडता येईल पर्यावरणाच्या बाजूने. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की आपण जेव्हा प्रदूषणावर बोलतो तेव्हा कंपनीला विरोध करतो, तर हा जो विरोध आहे हा प्रदूषणालाच आहे आणि तो केला पाहिजे ना, कारण त्याच्यावर दुरुस्ती करता येते ना. एखाद्या गोष्टीमुळे, एखाद्या याच्यामुळे आघात झाला, अपघात झाला, जखम झाली, तर त्याच्यावर मलमपट्टी करता येते ना. ती मलमपट्टी करा किंवा ती जखम न दाखवण्याचं काम सुद्धा आम्ही करू नये, अशी जर कुणाची अपेक्षा असेल तर ती नाही ना शक्य होणार. आम्ही प्रदूषण दाखवलं. आम्ही त्या जनसुनावणीमध्ये गेल्या कित्येक वर्षात जे प्रदूषण झालेलं आणि विथ प्रूफ दाखवलं. असं पण इथल्या नाही की लोकांना होणारा त्रास आहे. अगदी अगदी, आणि ते नुसतं बोलणं नव्हतं. आणि आम्ही ही भूमिका आधी काही कंपनीचे लोक सुद्धा भेटले, त्यांनाही सांगितलं की हे तुम्ही नाही केलं ना, आम्हाला ते आता संधी आहे बोलायची, कारण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बाकी काय काळामध्ये काम करतं कुणालाच माहित नाही. ते फक्त जनसुनावणीला येतं आणि ते येणार म्हणून आम्ही ती पूर्ण तयारी केली. आतापर्यंत जेवढं डॉक्युमेंट आम्हाला लक्षात आलं होतं, आमच्याकडे आलं होतं हातात, पण त्याच्यावर कारवाई ना कलेक्टर करत, ना तहसीलदार, ना प्रांताधिकारी. मग किमान ते उचलून त्यांना तरी देणं की बाबा हे सगळे पुरावे, ज्याच्यामध्ये काही तहसीलदारांचे हे होते, त्याच्या नोटीस होत्या की JSW मुळे हे नुकसान होतंय, प्रांताधिकाऱ्यांच्या नोटीस होत्या, कलेक्टरांच्या नोटीस होत्या, हे सगळे निर्णायक अधिकारी आहेत ना, त्याच्यावर कारवाई कुणी करायची? कुणीच नाही. मग आम्ही ते सगळं उचलून जोडून त्याच्यावर म्हणणं तयार करून ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलं, जे पुरावे होते. JSWच्या बार्जेसमुळे बंदिस्तीचं जे नुकसान होतंय, ड्रेजिंगमुळे बांध खचत चालले, त्याचे पुरावे आहेत ना. ह्याच्यामध्ये जेव्हा राष्ट्रीय स्तरावरच्या पर्यावरण विषयक कमिटीने येऊन इथे पाहणी केली, त्यांनी स्पष्ट सांगितले की भविष्यात इथे ड्रेजिंगला परवानगी देऊ नये. हे 2023ला सांगितलंय, पण तेव्हा कोणी त्याच्यावर गांभीर्याने घेतलं सांगितलं होतं हे? राष्ट्रीय पर्यावरण मूल्यांकन अहवाल समिती जी आहे, त्यांनी येऊन इथे पाहणी केली होती. बंदिस्तीशी संबंधित तो विषय होता. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं बंदिस्ती खचण्याचं कारण काय, ते इस्पातच्या अवजड ज्या बार्जेस आहेत त्याच्यामुळे जे ड्रेजिंग होते त्याच्यामुळे हे बांध खचत चालले आणि ह्याच्या पुढे त्याला ड्रेजिंगला परवानगी देण्यात येऊ नये असं स्पष्ट त्याच्यात नमूद केलेलं. आता हे आम्ही नाही म्हणत ना, तज्ञ म्हणतात, शासकीय समिती येते, त्यांचे अहवाल आहेत, ते आम्ही जोडून दिले की बाबा आमचं नाही ऐकायचं, पण निदान त्यांचं तरी, त्यांनी जे म्हटलेलं आहे ते आता तर रेकॉर्डवर घ्याल तुम्ही. आणि आम्ही तीच बाजू मांडली, लावून धरली. त्या सुनावणीला जाण्याआधी आम्ही JSWच्या प्लांटमध्ये पण गेलो होतो, उल्काताई, राजेंद्र झिमसे, मी, आणि तिथे आम्ही बघितलं की ZLD क्लिअरन्स आहे JSWला, म्हणजे झिरो लिक्विड डिस्चार्ज, कोणतंही प्रदूषित पाणी सोडलं जात नाही असं त्याचा अर्थ होतो. पण तिथे आम्ही जेव्हा बघितलं तर 6 आउटलेट आहेत सर्रास तिथे. त्या दिवशी सुनावणीच्या दिवशी सुद्धा ते पाणी सोडलं जात होतं, ज्याचा आम्ही व्हिडिओ करून सुनावणीतल्या पीठासीन अधिकाऱ्यांना पाठवला की झिरो लिक्विड डिस्चार्जचं क्लिअरन्स असताना हे पाणी जे प्रदूषित सोडलं जाते ना खाडीमध्ये. सुनावणीच्या दिवशी दाखवलं. सुनावणीच्या दिवशी 5 मिनिटं आधी आम्ही तो व्हिडिओ केला आणि तो दिला. किमान ते झिरो लिक्विड डिस्चार्ज क्लिअरन्स रद्द तरी करा ना. ज्यासाठी तुम्ही दिलेलं आहे ते जर त्याच्या विरोधात जाऊन काम करतायत तर ते क्लिअरन्स रद्द करायला पाहिजे. ती साधी मागणी आहे ती. तुम्ही त्यांचं डिस्चार्ज बंद नाही करू शकत, पण क्लिअरन्स रद्द करू शकता, ते व्हायला पाहिजे. आणि ती भूमिका आम्ही तिथे मांडली. तर
आणि लोकांनाही ते कळलं. आम्ही बघितलं तर तिथे फार कमी लोक होती जी पर्यावरणाच्या बाजूने होती. आणि ती सुनावणीचं स्वरूप सगळ्यांनी पाहिलं होतं. खूप मेहनतीने व्यवस्थापन, जे कंपनी व्यवस्थापन आहे त्यांनी तिथे माणसं जमवली, आपल्या बाजूने पाठिंबा देणारी, आणि ही सगळी परिस्थिती तिथे होतीच ना. पण ती सामान्य माणसं असून त्यांना आम्ही जे मुद्दे मांडत होतो ते कळत होते आणि ते त्याला पाठिंबा देत होते तिथे, की हे जे बोलतात ते बरोबर आहे म्हणून. तर ती पीठासीन अधिकाऱ्यांनी सुनावणी शेवटी उरकती घेतली. ही वस्तुस्थिती आहे, तर बोललं पाहिजे ना आपण. त्याचा महत्वाचं शेवट काय झाला की अजून चालू आहे? नाही, त्यांनी आमचं म्हणणं रेकॉर्डवर घेतलं, ही सगळ्यात जमेची बाजू आहे आपली. आज जे प्रोसिडिंग त्यांनी सेंट्रलला पाठवलंय त्या मीटिंगचं, त्याच्यामध्ये आमचे सगळे मुद्दे घेतलेले आहेत आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. पण त्याही पलीकडे जाऊन पाठिंब्यासाठीची पत्र 12,000 जी कंपनी व्यवस्थापनने आपली आपली लोक मॅनेज करून त्यांच्याकडनं जबरदस्ती भरून घेतलेली आहेत, ती त्याच्यामध्ये जोडलेली आहे. तर ही जी सुनावणी होती ही पर्यावरण मूल्यांकन अहवालावरील आक्षेप घेण्यासाठीची होती. पाठिंब्यासाठीची सुनावणीच नव्हती. पाठिंबा आणि हरकत असं म्हटलं असतं तर ठीक होतं. पण हे एक म्हणजे काय झालं, त्यांनाही एक ती संधी दिली गेली की तुम्ही पाठिंबा जास्त लोकांचा दाखवा म्हणून. असंही झालंय ते. त्याच्यामुळे कंपनीने बऱ्याच लोकांवर, आपल्या एम्प्लॉईजवर प्रेशर आणलं की तू सह्या घेऊन ये, सह्या तू घेऊन पत्र ये. आण. हे असं चर्चा आहे ना, की कुठनं लोक आहेत. जर त्या 12,000 लोकांना समोर उभं केलं की तू खरंच असं म्हटलंय का, त्यांना नुसतं काय म्हटलंय विचारलं तरी ते सांगू शकणार नाही की मी असं असं म्हणणं दिलंय म्हणून. हे सगळं बनाव आहे ना हा सगळा. पण अशाही परिस्थितीमध्ये भूमिका स्पष्ट घेऊन जाणं, लोकांना आपले मुद्दे कळणं, ही फार मोठी जबाबदारी असते. तुम्ही विरोधासाठी विरोध करताय की तुमच्याकडे तसे कॉन्क्रीट मुद्दे पण आहेत. तर ते कॉन्क्रीट मुद्दे समोर लोकांच्या मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि लोकांना ते पटलं. त्यानंतर त्या सुनावणीची आजही खूप चर्चा आहे. आज 1 महिन्यानंतर सुद्धा लोक बोलतात त्या विषयावर. त्याच्यामुळे लोकांना हे हवंच होतं की कुणीतरी बोला, आणि आम्ही ते केलं. आदिवासी वाड्यांच्या सोबत, म्हणजे आदिवासी ज्या वाड्या आहेत त्यांचे प्रश्न घेऊन एक तुम्ही आंदोलन मध्ये केलं होतं, जे आदिवासी वाड्यांना रस्ताच नाहीये. त्यामध्ये संतोष दादा सुद्धा होते आणि बरीच माणसं होती. तर अशी परिस्थिती अजून का आहे? आदिवासी समाज हा असा समाज आहे की ज्यांचा खरंच स्वतःचा असा आवाज नाहीये. आणि त्यांना असं साधं काही त्यांच्या बाबतीत वाईट घडलं तर तिथे जाऊन भेटणारे लोकप्रतिनिधी पण नाही. आपण खुशबू ठाकरेचं जर उदाहरण घेतलं, म्हणजे कुष्ठरोगाने कधी कोणी मरत नाही हो. मरत नाही, बरोबर. म्हणजे 70-80 वर्ष, कारण आज तुम्ही खूप जर वर्ष झाली आता नेऱ्यामध्ये गेलात शांतिवनला, तर शांतिवनला. तिथे तुम्हाला 70-80 वर्षाची लोक दिसतील, जिवंत आहेत हो. आणि स्वतःचं आयुष्य जगतायत. त्या मुलीला एक डाग आला आणि तिला मेडिसिन जे दिलं त्याचे रिॲक्शन येऊन तिचा जीव गेला. ही घटना इतकी दुर्दैवी होती, वाईट होती, की मी तिच्या पालकांनाही पहिल्यांदा भेटले. ते माझ्याशी काहीच बोलले नाहीत. काहीही खुशबूचे आई बाबा बोलले नाहीत आणि त्यांचे ते गप्प बसणं, त्यांचं ते मौन खूप असं खूप आक्रोश करणारं होतं. तो आक्रोश म्हणजे यार नको आता काय जा कळत तुम्ही, होता. आम्हाला म्हणजे नाही. कोणी मी जरी भेटायला गेले तरी त्यांच्या मनात तो आक्रोश होता, तो कळत होता. मी फक्त त्यांचा हात हातात धरला आणि दादा आपण याच्यावर करूयात काम. तर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते, की त्यांना पटवून देणं की आपण योग्य पद्धतीने ही लढाई लढतोय. संतोष ठाकूर यांच्या ग्राम संवर्धन संघटनेच्या माध्यमातून ती लढाई आपण सुरू केली. काही माहिती अधिकारात माहिती घेतली. तेव्हा कळलं की रायगड जिल्ह्यातल्या 30 आश्रमशाळांमध्ये साधारण 8,000 विद्यार्थ्यांची तपासणी झाली. 197 विद्यार्थी त्यात संशयित होते आणि फक्त 5 विद्यार्थ्यांना हे मेडिसिन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातल्या एका खुशबूचा जीव गेला. आणि ते खूप दुर्दैवी होतं ना. जे तिच्या पालकांनाही कळवलं नाही की तिला औषध सुरू करतायत. तिला जेव्हा बरं, हे रिॲक्शन, औषध कुठं देण्यात आलं? हे त्यांना गोळ्याच दिल्या होत्या. डेप्सॉन म्हणून ती गोळी होती. आणि त्या डेप्सॉनची ऍक्च्युली आदिवासी समाजामध्ये सिकल सेल ॲनिमिया असतो. हा. तर ती तपासणी करून ते मेडिसिन द्यायचं की नाही हे ठरवायला पाहिजे होतं. कारण सिकल सेल ॲनिमिक लोकांना सल्फर घटकातली औषधं त्यांच्यासाठी विषासमान आहेत. बरोबर. त्या कोणत्याही प्रायमरी टेस्ट न करता थेट औषध चालू करण्यात आलं, ज्याच्यानी तिचे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होऊन तिचा मृत्यू झाला आणि तिच्यावर येणाऱ्या रिएक्शनकडे दुर्लक्ष करण्यात आलं. हे सगळ्यात मोठं कारण आहे मृत्यूचं. त्याची चौकशी झाली. चौकशी अहवाल 27 फेब्रुवारीला सादर झालाय, पण तो अजूनही पोलिसांना देण्यात येत नाहीये.
मग अशा परिस्थितीमध्ये ह्या समाजाचा आवाज बनून एकत्र येणं, सातत्यपूर्ण काम करणं. खुशबू एक वाटते आपल्याला की एका खुशबूसाठी इतकं का, असं नाहीये. अशा तर खूप ती साऱ्या खुशबू कुठेही खुशबूसाठी हे असू काम शकते आहे. अजून. आणि ह्या लढाईमुळे एक घडलं की आदिवासी आश्रमशाळांमध्ये ANM दर्जाच्या नर्सची अपॉइंटमेंट झाली महाराष्ट्रभरामध्ये. की वा. ते लक्षात आणून दिलं की आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी शासन गंभीर नाही. पण आम्ही तिथेही थांबलेले नाही आहोत. आम्ही सातत्यपूर्ण ही लढाई लढणार आहोत. आणि आदिवासी समाजासाठी कित्येक प्रश्न असतील, रस्ता असेल, पाणी असेल, आरोग्याचे प्रश्न असतील. आज तुम्ही सरकारी दवाखान्यात गेलात, आदिवासी समाजाची एखादी मुलगी डिलिव्हरीसाठी आली, तिचं वय जर कमी असेल तर सगळ्यात आधी डॉक्टर तिला दम भरतो. म्हणजे त्या मुलीला एकीकडे प्रसूती वेदना असतात आणि समोरनं त्या डॉक्टरचा दम ऐकायला लागतो. काय झालं, एवढ्या लवकर कशाला हे सगळं करता तुम्ही लोक वगैरे वगैरे. तर तो समाज इतका मागासलेला आहे, त्यांना माहितीच नाहीये. त्यांना माहितीच नाहीये. तर तिथे आपण कमी ठरतोय ना, की आपलं लक्ष नाहीये त्यांच्याकडे. आपण कुठेतरी कमी पडतोय. ही माणसं ही आपलीच आहेत. हा समज अजून नाहीये, हे फार वाईट वाटतं, की म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर अजून ही परिस्थिती म्हणजे आदिवासी, मला तर वाटतं की आदिवासी हे लांबच राहिलं, लोक अजूनही त्यांना वनवासी असंच समजतायत. तर त्याच्यामुळे हे जी सगळी परिस्थिती आहे ना, त्यांचा आवाज बनला पाहिजे ना आपण. आता ती प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला तुम्ही कायदा काय सांगणार आहात? त्याच्या आधी तिचं आयुष्य काय होतं? तिचं शिक्षण काय झालं? कशा पद्धतीने तिला काही गोष्टी माहिती आहेत, आरोग्यविषयक असेल की लग्नाचं योग्य वय काय असलं पाहिजे, शिक्षण का महत्वाचं आहे, गरोदरपणामध्ये काय धोके असतात, कमी वय असेल तर हे सगळं सांगण्याची जबाबदारी कुणाची होती? सरकारची होती ना. तिथे नाही ना यंत्रणा पोहोचली. शेवटी निसर्गाने निसर्गाचं काम केलं ना. आणि मग तिथे ती डिलिव्हरीला आलेली असताना तिला कायदा सांगून काय उपयोग आहे? कायदा सांगायची वेळ तर खूप आधीची होती ना. तिथे आपलं फेल्युअर पण आहे ना. मग अशा परिस्थितीत ह्या मुलींसाठी काम करण्याची मानसिकता असली पाहिजे. त्यांच्या बरोबर उभं राहण्याची मानसिकता असली पाहिजे. कित्येकांवर पोस्कोचे गुन्हे दाखल करून तिच्या सासरच्यांना जेलमध्ये घातलेले, ज्यांची अजून सुनावणीच होत नाहीये. कच्चे कैदी म्हणून ते जेलमध्ये पडू नयेत. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे ना. ही खूप मोठी लढाई आहे. त्याच्यामुळे आपलं ते मी म्हणते ना, आपण पण त्याला जबाबदार आहे, की आपण त्या क्षेत्रात फार कमी लक्ष घालतो. कारण मुळात कामच सध्या इतकं सगळं आहे, की प्रायोरिटी कशाला आपण देणार आहे. पण आदिवासी समाजासाठी काम करणं ही प्राथमिकता आहे, हे मी सांगू शकते इथे, की खूप काम आहे तिथे करण्यासारखं. आणि ते काम फक्त शासकीय योजना देण्यापुरतं नाहीये. खूप गोष्टी कराव्या लागणार आहेत आपल्याला. आणि त्यासाठी आदिवासी आश्रमशाळा हा सगळ्यात चांगलं माध्यम आहे. आता हेल्थ केअरचा विषय खुशबू प्रकरणानंतर हेल्थ केअर हा सब्जेक्ट शिकवला जातो आदिवासी आश्रमशाळांमध्ये. ही खूप चांगली गोष्ट आहे, की त्या मुलांना पहिलीपासूनच हेल्थ केअर बद्दल समजलं जातं. हो. खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो ना सातत्यपूर्ण. आणि तिथून त्या मुलीला कळलं, शाळेतनच पहिलीपासूनच कळलं, की गरोदरपणाचं योग्य वय काय, लग्नाचं योग्य वय काय. तर ती जेव्हा येईल बाहेर शिक्षणातून, तेव्हा ती आई-वडिलांना सांगू शकते ना, की मला शिकवलंय म्हणून. ते केलं पाहिजे ना आपण. पण ते पण होतंय का व्यवस्थित हे पण बघितलं पाहिजे. आता ह्या सगळ्या प्रवासाच्या नंतर म्हणजे ही आंदोलनं असतील किंवा लोकांसाठीची असणारी लढाई असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या आयुष्यामध्ये मला वाटतं सगळ्यात महत्वाचा जो घटक असेल किंवा सगळ्यात महत्वाची जी घटना असेल किंवा एक भूमिका असेल, तर ती मला वाटतं राहुल गांधी यांच्यासोबत जी भारत जोडो यात्रा तुम्ही केली, तर ते अनुभव काय होते? त्यांच्यासोबतचं ते क्षण काय होते? भारत जोडो यात्रा तशी मला जेव्हा कळलं, की भारत जोडो यात्रा होणार आहे आणि राहुलजी पूर्ण वेळ त्या यात्रेत सहभागी होणार आहेत. तेव्हा मी राजस्थानमध्ये होते. आमचं एक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर होतं 10 दिवसाचं आणि तिथे ती चर्चा चालू होती, की आता राहुलजी असं पदयात्रेला निघणार वगैरे. तर मी फक्त तो विषय आपले ऐकत होते. कारण ते ऐकायलाच इतकं हे होतं, मोठी गोष्ट होती, की कन्याकुमारी ते काश्मीर पायी जाणार 5 महिने, 150 दिवस. आणि माझ्या ऑर्गनायझेशनच्या ज्या हेड आहेत, राजीव गांधी पंचायती राज संघटनेच्या मीनाक्षी नटराजन. त्या प्रत्येक फ्रंटल ऑर्गनायझेशन, मग युथ काँग्रेस, महिला काँग्रेस, NUCI, SC-ST सेल, अशा सगळ्या ऑर्गनायझेशन कडनं काही नावं मागितली होती, की कोण चालणार त्यांच्यासोबत. मग आमच्याही ऑर्गनायझेशन कडनं काही नावं मागण्यात आली.
आणि मी आधी नाहीच म्हणलेले, कारण 5 महिने घरापासून लांब राहायचं आणि मुळात बरोबर. आणि ते पण चालायचंय तर ते आपल्याला जमणार नाहीये, कारण वॉकिंग हा विषय माझा नव्हता कधी. काही दिवस आम्ही पदयात्रा नक्की करायचो संघटनेच्या माध्यमातून. पण दीदींनी बोलले, की "नंदा तुला गेलं पाहिजे." तर मी म्हटलं, "ठीक आहे, नाव देऊया आपण." सिलेक्शन प्रोसेस होती. दिल्लीला त्याचं सिलेक्शन झालं आणि दिग्विजय सिंगजी इंटरव्ह्यू घेत होते. त्यांनी विचारलं, "घरी कोण आहे? कसं आहे घरचं?" म्हटलं, "मुली आहेत, मिस्टर आहेत आणि मी आहे, असंच आहे सगळं." तर बोलले ते समजून गेले, की ही एक गृहिणी पण आहे. तर हिला 5 महिने बोलवायचं म्हटल्यावर हिच्यासाठी खूप असणार आहे. मग ते म्हणले, की "तुम्हाला आम्ही प्रदेशमध्ये चालायला सांगू वगैरे." म्हणलं, "ठीक आहे." पण नंतर परत त्यांनी मीनाक्षी दीदींना फोन केला, की "तुमच्या महिला चांगल्या आहेत आणि आपल्याला महिला पदयात्री पाहिजेतच. पण आता जर त्यांना आपण घेतलं तर त्यांना पूर्ण करावं लागणार आहे आता. आता नाव जर कन्फर्म केलं तर मग ते पुन्हा मागे नाही घेता येणार. तर त्यांना एकदा विचारा, की त्या खरंच करतील का?" आणि मला विचारलं दीदींनी, की असं-असं आहे. तर मी पण म्हटलं, "हो ठीक आहे, काही हरकत नाहीये." पण मला तो निर्णय घेता येत नव्हता. तर मी म्हटलं, "घरी विचारायला पाहिजे मुलींना." तर ते म्हणले, "ठीक आहे, विचार." आणि माझ्या घरचे तर आणखीन माझ्यापेक्षा स्मार्ट. मिस्टर, मुली, "हां, मग तुला जायचंय ना, तू जा, आम्ही ॲडजस्ट करू." म्हटलं, "काय ॲडजस्ट करणार 5 महिने?" "नाही, नाही, आम्ही करू ॲडजस्ट." आणि मग तर काय माझ्याकडे कारणच नव्हतं नकार द्यायचं आणि मग त्या यात्रेमध्ये प्रवेश झाला. कन्याकुमारीला गेलो. अ, प्रत्यक्षात जेव्हा यात्रा सुरू झाली तेव्हा अशी भीती पण वाटत होती, की चालायचं तर आहे. रोज 25-27 किलोमीटर चालायचंय. 150 दिवस सातत्यपूर्ण चालायचंय. आणि हे 150 दिवस कधी संपणार? म्हणजे अगदी 15 दिवस तर असे आम्ही दिवसच मोजत होतो. किलोमीटर आणि दिवस. किती किलोमीटर किती चाललो चाललो? आणि किती दिवस बाकी आहेत. त्यावेळेस आमच्या ऑर्गनायझेशनच्या प्रमुख मीनाक्षी दीदी आमच्या सोबत होत्या, की ज्यांचा खूप प्रदीर्घ अनुभव आहे पदयात्रांचा. त्यांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं ठरलं, की मेंटली आम्हाला तिथे स्टेबल ठेवण्यासाठी त्यांनी सचिनरावजींनी खूप आमची काळजी घेतली अगदी. कारण फॅमिली लेव्हलला पण ती एक लढाई होती मानसिक, की घरी काय होत असेल? हे पण होतं. बरं इथे स्वतःला सांभाळून ठेवायचंय, चालायचंय आणि दिवस सुद्धा इतके राहायचंय म्हणून. मग त्यांनी मला एक सजेशन दिलं, की "तू ना आता दिवस नको मोजू, तू आता महिने मोज." कारण 5 महिने होते. ते थोडं सोपं वाटलं, की महिने वगैरे. मग आम्ही किलोमीटर, दिवस मोजणंच सोडून दिलं आणि फक्त चालत राहिलो. भारत जोडो यात्रेत जेव्हा चालत होतो, तेव्हा असं वाटलं, की काय गरज आहे का खरंच आहे? कशाला चालतोय आपण? गाड्या वगैरे एवढ्या असताना चालत कशाला जायचंय? पण चालताना लक्षात आलं, की लोकं ह्या यात्रेकडे फार वेगळ्या भावनेनं बघतायत. राहुलजींसाठी तर इतकं वेगळं होतं. जेव्हा मी पहिल्या दिवशी तिथे राहुलजींना बघितलं, मी म्हटलं, "हे कसे चालणार आहेत एवढं?" म्हणजे त्यांना हां. आम्ही किमान असं बघितलेलं आहे, की हेलिकॉप्टरने येणार सभेसाठी, सभेला संबोधित करणार, परत हेलिकॉप्टरमध्ये बसून जाणार. असे राहुलजी आम्ही पाहिले होते आणि ते 24 तास, 5 महिने चालणार चालणार. आहेत, तिथेच राहणार आहेत टेंटमध्ये. म्हणजे हे सगळं कसं शक्य आहे? पण ते झालं आणि खूप शिकायला मिळालं या यात्रेतून. राहुलजींशी आधी-मध्ये इंटरॅक्शन व्हायचं. ते आमचे अनुभव विचारायचे, की तुम्हाला कसं वाटतंय वगैरे. तर तेव्हा एक स्पष्ट झालं, की राजकारण हे दिल्लीत बसून किंवा एखाद्या एसी रूममध्ये बसून करण्याची गोष्ट नाहीये. त्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांचं ऐकलं पाहिजे. हे त्या यात्रेने आम्हाला शिकवलं. राहुलजी पण ऐकतच होते. लोकांनाही माहिती होतं, की हा माणूस आलाय. हे काय आपल्याला आश्वासन वगैरे देणार नाही. कारण राहुलजी काही सत्तेत नव्हते. कोणत्याही मोठ्या पदावर नव्हते, की लोकांना आश्वासन देऊ शकत होते. ते फक्त लोकांचं ऐकण्यासाठी त्या यात्रेत चालत होते. आणि लोकं पण कोण तर सर्वसामान्य. गर्दीतून ते कोणालाही जवळ बोलवायचे, त्याच्यासोबत चालायचे. युवक असेल तर मग त्याचं काय मत आहे? महिला असेल तर तिचं काय? आणि घरगुती त्यांच्या महिला त्यांच्या अडचणी, त्यांचे घरगुती प्रश्न. महिला म्हणजे साध्या अगदी दिसणाऱ्या कडेवर मूल घेऊन महत्वाचा चालणाऱ्या. हेतू काय होता म्हणजे भारत तो जोडो यात्रेचा? आवाज ऐकणं. कारण आता आपण जसं मोदी 2014 पासून प्रधानमंत्री झालेत, तेव्हा लोकांचा आवाजच हरपलाय ना, हं, लोकशाहीतला. म्हणजे पूर्वी ग्रामसभा वगैरे ठरवायच्या, की त्यांना काय पाहिजे विकास. बरोबर. ठीक आहे ना. नगर परिषद असेल तर तिथे ते सभागृह ठरवायचं, की त्यांना काय करायचंय. पण आता ते राहिलं नाही. वरून तुम्हाला दिलं जातं, की हे करा, हे करा, हे करा. आज प्रशासकीय अधिकारी काहीच निर्णय घेत नाहीयेत. त्यांना वरून सांगितलं जातं.
हे इम्प्लिमेंट करा, इतकंच. त्यांना ह्या लेवलला निर्णय घ्यायची सवयच संपलेली आहे त्यांची. आज तुम्ही तहसीलदारांकडे जा, प्रांतांकडे जा, जिल्हाधिकाऱ्यांकडे जा, ते इंडिव्हिज्युअल निर्णयच घेत नाही. तिथल्या परिस्थितीला बघून निर्णय घेण्याची क्षमता अधिकारी गमावून बसले. आणि हे का घडले, तर देशाचे जे प्रधानमंत्री आहेत ते स्वतः मन की बात बोलायला लागले. लोकांचं ऐकायचंच नाही. जन की बात प्रोग्राम त्यांनी केलाय का 2014 पासून ते आतापर्यंत? कधी जन की बात असा कार्यक्रमच झाला नाही की लोकांनी बोलावं आणि प्रधानमंत्र्यांनी ऐकावं. तर राहुल गांधींनी नेमकं ते केलं ना. लोकांना काय बोलायचं. आज भारत जोडो यात्रेमध्ये आम्ही लोक सेलिब्रेट करताना बघितली. आपलं त्यांचा पेहराव असेल, संस्कृती असेल, आनंदाने लोक चालत होते आमच्या बरोबर. पण तीच लोक चालताना आपण कोरोना काळामध्ये बघितली. त्यांची ती यात्रा होती, मजबुरीमध्ये यात्रा होती. लॉकडाऊन झालं होतं, गाड्या नव्हत्या. म्हणजे एवढे रिसोर्सेस असताना, ट्रेन, बस, सगळ्या व्यवस्था असताना त्या बंद करून ठेवण्यात आल्या आणि लोकांना चालायला मजबूर करण्यात आलं. त्यामध्ये सुद्धा लोक चालत होते. ज्यांच्या नजरेमध्ये ते दुःख दिसत होतं, ती वेदना दिसत होती. आणि आम्ही भारत जोडो यात्रेत चालत असताना जी लोक पाहिली ती आनंदाने चालत होती. हा फरक आहे ना. म्हणजे आम्ही चालत होतो तेव्हा विरोधकांचा एक आवाज होता, भारत कुठे तुटलाय, काँग्रेसवाल्यालाच तुटलेला दिसतोय का? कोरोना काळामध्ये जे लोक चालत होते ते बघून तुमचं मन दुखावलं नाही काय? तुम्हाला थोडं पण दुःख वाटलं नाही? तो भारत तुटला नव्हता. आज युथ इतके आत्महत्या करतात, तिथे भारत तुटला नाहीये. आज शिक्षण घेणाऱ्या मुलाला खात्रीच राहिली नाही की माझ्या हातात डिग्री आल्यानंतर मला नोकरी मिळेल. हा भारत तुटतोय ना, रोज तुटतोय. स्वप्न तुटणं म्हणजे भारत तुटणं. शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती, शेतकऱ्याला शेतीचा हमी भाव न मिळणं भारत तुटणं. आणि हे ऐकण्यासाठी राहुलजींनी यात्रा केली आणि सगळ्यांचं त्यांनी ऐकलं. त्याचं चांगलं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. बऱ्याच लोकांशी ते पुन्हा पुन्हा बोलले. यात्रा संपल्यानंतर सुद्धा त्यांनी कित्येकांना बोलून घेतलं की मला अजून तुमच्याशी बोलायचंय, अजून मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आज राहुलजी यात्रेच्या दरम्यानही सामान्य महिलांना भेटत होते. म्हणजे मी तर शेवटी त्यांना एकदा टी ब्रेक मध्ये प्रश्न विचारला की राहुलजी, ओ साधारण सी महिला है, उनके साथ आप 1 घंटा बात करते हो, क्या बात करती है आपसे? मला खूप उत्सुकता होती यांच्याशी काय बोलत असतील ते. आता कुणी सामाजिक कार्यकर्ते वगैरे असतील त्यांच्याकडे बरेच विषय असतील चर्चेला, की सामान्य महिलेकडे काय असणार आहे? तो म्हणे बताऊ. वो बोलती है पती मारता है, सास डांटती है. म्हटलं ह्या गोष्टी पण किती महत्वाच्या आहेत. आपण ज्याकडे दुर्लक्ष करतोय. दुर्लक्ष करतो पेक्षा आपण, आपल्याला ते नाही वाटत ना आपलं काम की यांचे आवाज ऐकला पाहिजे. आणि राहुलजी मात्र अगदी खूप सिरियसली ऐकायचे. म्हणजे कित्येक महिलांनी त्यांच्या बाबतीत काही असे प्रसंग झाले होते की त्यांनी कधीच कुणाला सांगितले नाही, पण ते राहुलजींना सांगितले. म्हणजे हा विश्वास कुठून आला? आणि मग ते ऐकत ऐकत त्यांच्यामध्ये सुद्धा जो बदल होत गेला, एखाद्या तपस्वीमध्ये जो बदल होतो तपश्चर्येनंतर, तो राहुलजीमध्ये दिसला ना आम्हाला. कारण आम्ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत बघत होतो. आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट भारत जोडो यात्रेतनं मला एक कळलं की तुम्ही जेव्हा चालायला सुरू करता ना, कसलाही विचार न करता, तेव्हा पोहोचता तुम्ही. तुम्हाला एवढंच ठरवायचं असतं की मला थांबायचं नाहीये. कारण आम्ही चालत असताना सगळे ऋतू आम्ही बघितले. सगळ्यात कडक उन्हाळा बघितला, पावसाळा बघितला, थंडी बघितली, अगदी स्नोफॉल सुद्धा बघितला शेवटी काश्मीरला पोहोचल्यानंतर. तर ह्या सगळ्याला मात देत ती यात्रा पूर्ण करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं. आणि जेव्हा मी काश्मीरला पोहोचलो तेव्हा असं वाटलं, अरे बापरे, संपली यात्रा. म्हणजे ते दिवस कसे गेले कळले सुद्धा नाही आम्हाला. तर हे सगळं स्वभावात आलं ना. आता कुठलीही लढाई लढताना हा विचारच येत नाही मनामध्ये की काय होणार आहे पुढे जाऊन. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने चालत राहायचं. म्हणजे करके देखो, हे जे महात्मा गांधींचं वाक्य आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. आणि त्या यात्रेने खूप शिकवलं. यात्रेने संवेदनशील केलं अति. त्याच्यानंतर यात्रेने पेशन्स ठेवायला शिकवलं. यात्रेने हा एक मेसेज दिला की तुम्ही सातत्यपूर्ण कुठली गोष्ट कराल तर गोष्टी बदलतात. तर तुम्ही केलं पाहिजे. तुमच्या कामात सातत्य असलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि हे यात्रेतनं मी शिकले. आणि तो पेशन्स जो आला तो यात्रेतून आला. फार असं परिणामांची अपेक्षा न करता तुम्ही काही गोष्टी करत राहायला पाहिजे. हे तर नक्कीच सगळ्यांसाठी चॅलेंजच आहे की स्वतःचं काही नसताना, स्वतःसाठी काही न करता दुसऱ्यांसाठी लढणं. खरं तर ही भावना माणूसपणाची भावना आहे.
आणि ती जपली पाहिजे, कारण आता संविधान धोक्यात आहे की काय हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येकाच्या मनावरती आहे. जरी कोणी बोलत नसलं तरी खऱ्या अर्थाने ही वस्तुस्थिती आहे, कारण बोलणाऱ्याचा आवाज हा त्याचा बाहेर येण्याआधीच त्याचा गा दाबला जातो. दाबला जातोय. तर ही परिस्थिती आहे. असं असताना एकंदरीत हे सगळ्या गोष्टींवरती तुम्ही आंदोलनं केली, तुम्ही लोकांच्या सोबत चाललात, लोकांच्या लढ्यात सामील झालात. पक्षाचं काम असेल, समाजाचं काम असेल, या सगळ्या प्रवासात चालत असताना हे सगळं तुम्ही चढ उतार पाहिल्याच्या नंतर तुम्हाला इथल्या तरुणांसाठी किंवा तरुणींसाठी काय सांगावंसं वाटेल? मला इतकंच त्यांना सांगावंसं वाटेल की बोला, स्टँड घ्यायला बोला. शिका. मग कुठेही असेल, म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही कॉलेजमध्ये शिकताय किंवा कोणत्याही याच्यामध्ये असाल, क्षेत्रात शिक्षण घेत असाल, तिथे बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडत असतात. स्टँड घ्यायला शिका. कारण ती सवय आपण सोडून दिलेली आहे. आपण खूप असे बसलोय. गुडघ्यावरती अगदी बसायची सवय अगदी झाली. अगदी अगदी गुडघ्यावर बसायची सवय हे असंच असतं आणि त्याला पालक सुद्धा जबाबदार आहेत ना, की तुला काय करायचंय म्हणणारे पण आहेत. त्यासाठी क्रांतिकारी विचार इथं फार महत्वाचा अगदी आहे. अगदी स्टँड म्हणजे घ्यायला शिकणं गरजेचं आहे. चे गेराचं एक वाक्य आहे क्रांतीचा प्रणेता, की तुम्ही तुमच्यावरती अन्याय होतोय आणि अशा परिस्थितीत तुमच्या समोर कोणीतरी दबाव टाकून तुमच्या समोर बंदूक ताणून उभा आहे आणि तरी तुम्ही आवाज न उठवता गुडघ्यावरती जर बसताय आणि अन्याय सहन करताय, तर ह्यापेक्षा वाईट आहे. ह्या पलीकडे जाऊन ते म्हणतात की तुम्ही त्या गुडघ्यावरती बसून अन्याय सहन करण्यापेक्षा उभे राहा. भले तुमच्या त्या छातडावरती गोली बसेल, तुम्ही मराल, पण हे उभं राहणं फार गरजेचं आहे आणि त्या अन्यायाविरुद्ध आवाज करणं फार गरजेचं आहे. अगदी अगदी कारण तुम्ही बोललात नाही ना, तर ते नाही ना कळणार. म्हणजे मला सगळ्यांना एकच सांगायचंय की स्टँड घेणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी गरज नाही की तुम्ही मोठी सामाजिक संघटना काढा आणि मग काम करा. तुम्ही एखाद्या राजकीय पक्षातच जा आणि मग काम करा. जिथे आहात जिथे आहात तिथे, जिथे तुम्हाला काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटतंय, तिथे स्टँड घ्यायला शिका. एकटे असलात घाबरू नका. आज नाही तर उद्या लोक सोबत येतील. नाही आले तरी एकटे बोलायला शिका. आम्हीही तेच करतोय. आम्ही फार काही संघटन बांधत बसलेले नाही आहोत. कारण आम्हालाही ते कळतंय ना, उद्या निवडणुका लढवायच्या असतील तर संघटना खरंच खूप महत्वाची आहे. पण निवडणुका हा एक तुमच्या कामातला एक पार्ट आहे राजकीय पक्ष म्हणून. पण सातत्यपूर्ण लोकांसाठी उभं राहणं, स्टँड घेणं लोकांच्या हे सगळ्यात संपर्कात मोठं असणं, काम आहे ना. त्यांच्या आणि ते अडचणी. करतोय ना आम्ही. आज जर आता जिथे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती आहे, तिथे कुणी आमचे आमदार खासदार नसलेले लोक सुद्धा जाऊन बघतायत. ते स्टँड घेतात ना. तिथे सत्ताधारी लोक म्हणतात की काँग्रेस राजकारण करते. अरे त्यासाठी तर आपण आहे ना, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिला सुरक्षेसाठी आम्ही त्याचंच राजकारण करतोय ना. आणि या राजकारणाचा जर कुणाला त्रास होत असेल तर होऊ दे खुशाल, काही फरक पडत नाही आम्हाला त्यातनं. आणि वाईट वाटतं यार, म्हणजे मराठवाड्यातली सध्याची परिस्थिती बघितल्यावरती शेतकऱ्यांच्या मदतीचा हात देताना जर संकोच करत असेल सरकार, तर हे फार वाईट वाटतं. म्हणजे आम्ही एका बाजूला लाडक्या बहिणींना सहज आपले दारं खुली करतो आणि जो जगाचा पोशिंदा शेतकरी बाप आहे त्यासाठी आपण म्हणतोय की तिजोऱ्या खाली झाल्यात, तर हे फार वाईट आहे. अगदी खरं अगदी. तर शेतकऱ्यांनी आता काही वाईट वाटून घेऊ नये. खरं तर आता ताठ मानेनं उभं राहिलं याची गरज आहे. खरं तर पायावर रोवून उभे राहा, कारण शेतकऱ्यांचे हिरवे दिवस येणार आहेत. विनायक पवार खूप सुंदर लिहितात या बाबतीत की ज्योतिबाच्या भाच्या अर तुकोबाच्या मुला, ज्योतिबाच्या भाच्या अर तुकोबाच्या मुला, फाशी घेणं जहर खाणं शोभत का तुला, अरे विसरला काय तुझ्या कमरेला विला, फाशी घेणं जहर खाणं शोभत का तुला. शेतकऱ्यांचे हिरवे दिवस येणार आहेत. या मुलाखतीच्या निमित्तानं सगळ्यांना मी विनंती करतोय की आत्ताची जी पूरजन्य परिस्थिती आहे त्यासाठी आपण दान असं मी म्हणणार नाही, तर त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. कारण ही सुद्धा आपलीच माणसं आहेत, ही सुद्धा आपल्याच महाराष्ट्रातली माणसं आहेत. मग ती मदत तुम्हाला कशी पोचवायची हा प्रश्न पडला असेल तर मित्रांनो, नाम फाउंडेशनच्या पेजवरती जा. त्या पेजवरती ही सगळी माहिती तुम्हाला भेटेल की त्यांच्यापर्यंत मदत कशी पोहोचवता येईल. यासाठी तुम्हाला नाम फाउंडेशनचं पेज मदतीला येईल.
नक्की मदत करा, कारण ही आपली जबाबदारी आहे. तर शेवटाकडे येताना मी तेच म्हणेन की हा जो आवाज आहे हा प्रत्येकानं आता वाढवला पाहिजे. खरं तर ह्याची गरज आहे. जर तुम्ही बोलला नाहीत तर कुणाला काहीच समजणार नाही आणि तो आवाज तसाच तिथं कोंडून गुदमरून मरून जाईल. फक्त गरज आहे आवाज करण्याची. लोक हात द्यायला तयार आहेत. नसतील तुम्ही मागा, आज न उद्या लोक नक्की देतील. हा विश्वास आहे. फक्त आता जाताना एवढंच म्हणेल की यदा कदाचित तुमच्याकडं अशी साधनं आली किंवा अशी एक ताकद आली की आपल्याला काहीतरी करता येईल पेनमध्ये, मग राजकीय दृष्ट्या असेल किंवा सामाजिक दृष्ट्या असेल, तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही कोणतं काम कराल? सगळ्यात पहिलं मी लोकांचा आवाज ऐकण्याचं काम करेल. कारण लोकांना काय पाहिजे लोकच चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. आपण ते ठरवण्याची फार जबाबदारी नाही घेतली पाहिजे. नाहीतर आता तेच घडतंय ना, की तेच ठरवून बसलेत की मी लोकांना काय देऊ शकतो. असं नाहीये. त्यांना काय हवंय त्यांना हे काय तुम्हाला हवं हे विचारावं सुद्धा फार लागेल. महत्वाचं. लोकशाहीतला लोकांचा आवाज हरवलेला आहे. आज कुठल्याही वार्डामध्ये लोकांची वॉर्ड सभा घेऊन विचारलं जात नाही तुम्हाला काय पाहिजे. जर तिथे रस्ता गरजेचा असेल तर रस्ताच झाला पाहिजे ना. गरजच नसताना जर तिथलं तुम्ही तलावाचं सुशोभीकरण करणार असाल, ते त्यांच्या काहीच कामाचं नाहीये, तर तिथे नाही ना लोकांचा आवाज. त्यांना बरोबर. विचारावं लागेल. असे कितीतरी प्रकल्प आहेत जे विनाकारण लोकांवर लादले जात आहेत. तर मी सगळ्यात आधी हेच करेन की मी लोकांचा आवाज ऐकेन आणि त्यासाठी अगदीच निवडणूक लढवून किंवा काहीतरी बनूनच ते केलं पाहिजे काही गरज नाही. गरज आताही नाहीये. करू शकतो ना. आताही आपण तेच करतो. करतोय. आपण सिंचनाचं पाणी जे घेतलं लोकांचा आवाज होता ना. आज लोकांनी इतकी मोठी लढाई जिंकली त्याच्यामध्ये. पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून जे आंदोलन झालं, लोक तिथे आली ना एकत्र. लोकांचा आवाज होता जो शासनाला इतक्या वर्षाची 20 वर्षापासूनची जी झोप होती ती उडवणारा आवाज होता. त्यातून लोकांनी समजलं पाहिजे की हे खरं आहे ना. लोक जर एकत्र आली, जर बोलली त्यांना काय हवंय, तर त्या अर्थातच ते होणार आहे. करावंच लागेल राज्यकर्त्यांना. लोक जर बोलणार नसतील तर मात्र आमच्या सारख्यांसाठी कठीण आहे. पण जे गरज आहे ती लोकांनी हाक मारायची. अगदी अगदी. खरंच अभिमानाची गोष्ट आहे आपल्या पेण सारख्या तालुक्यामध्ये असं नेतृत्व आहे. म्हणजे आजही त्यांचं हे आव्हान आहे की तुम्ही हाक मारा, इथं लोक तुम्हाला साथ द्यायला तयार आहेत. तुमच्यासाठी आमच्या घराची दारं कायम उघडी आहेत. तर फार सुंदर वाटलं तुम्ही बोलला, तुमचे अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि हे तुमचं काम असंच पुढे चालत राहावं. आम्ही तुमच्या मागे कदाचित येण्याचा प्रयत्न करतोय आणि आता ही लढाई आपण सुरू ठेवूया. धन्यवाद. धन्यवाद आणि जय भारत. पुन्हा भेटू.